नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। भर पावसात खासदार निलेश लंकेची गडकिल्ले मोहीम, जयंत पाटील, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे यांचा समावेश। खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळा गडकिल्ले संवर्धन संघटनेमार्फत नाशिक जिल्ह्यातील रामशेज गडावर स्वच्छता, गड संवर्धन तसेच वृक्षारोपण करण्यात आले। या मोहिमेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या समवेत हजारोच्या संख्येने गडप्रेमी उपस्थित होते। शिवाजी महाराजांच्या नावावर राज्यात राजकारण केले जाते, पण त्यांनी निर्माण केलेल्या गडांवर सरकारकडून दुर्लक्ष केले जाते, अशी खंत जयंत पाटील यांनी बोलून दाखवली। यावेळी लंके म्हणाले, या मोहिमेत सामील होणारा प्रत्येक कार्यकर्ता हा मावळा आहे। कुणी खासदार नाही, कुणी छोटा नाही किंवा मोठा नाही। या मोहिमेला अतिशय जास्त उत्स्फूर्तपणे शिवमावळ्यांचा सहभाग पाहायला मिळाला। त्याचं एक निश्चित समाधान मिळालं की निश्चित खऱ्या अर्थाने हे गड किल्ले सुरक्षित राहिले पाहिजे, गड किल्ल्यावर स्वच्छता झाली पाहिजे। ही एक नॉर्मल थिनगी, पण हिचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित याचा एक गड किल्ले संवर्धनासाठी फायदा होईल। मध्ये एक वेगळी ऊर्जा दिसते। कोणी डस्टबिन उचलून खालून वरपर्यंत आणते, कोणाच्या हातात झाडू आहे। एकंदरीत कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद आहे? नाही, या ठिकाणी आलेला कोण काय पदावर काम करतो यापेक्षा या गडावर मोहिमेला आलेला प्रत्येक जण मी मावळा आहे, आपला मावळा आहे या भूमिकेतून या ठिकाणी येतो। त्यामुळे कोण डस्टबिन आणतो उचलून, कोणी कमानी उचलून आणल्या, कोणी बोर्ड उचलून आणले, कोणी त्या बाकडे उचलून आणले, कोणी साफसफाई करतोय, कोणी वृक्षारोपण करते, खड्डे खाणते। आमच्या महिलांनी सुद्धा वृक्षारोपण केलं। म्हणजे ही भावना कधी निर्माण होती नाही, मी मावळा आहे, ही मावळा भावना तयार झाल्यामुळे हे काम होतं सगळं। जर मी म्हणलं सर मी कोणतरी पदावर काम करतो, मग फॉर्मॅलिटी फोटो आणि गो, पण इथं तशी भावना नाही। हे तू कोण आहे मला माहीत नाही, तो इथं मावळा आहे छत्रपतींचा, काम कर। शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला भेट दिल्यानंतर त्या किल्ल्याची सेवा केल्यानंतर काय भावना असते? एक वेगळं समाधान आहे हो। ज्या राजांचं नाव घेऊन आपण राजकारण समाजकार्य करतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राजांचं नाव घेतल्याशिवाय आपलं तर काहीच चालत नाही। आणि त्या राजांची ठीक आहे, प्रत्यक्षरित्या आपल्याला राजांची सेवा नाही करता आली, पण त्यांनी जे गड किल्ले उभे केले त्या गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राबवणं, या ठिकाणी काम करणं, हे राजांची सेवा केल्यासारखं एक फील जाणवतो। खासदार निलेश लंके आणि या विभागाचे आमचे खासदार भगरे सर यांच्याबरोबर हजारो मावळे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी, त्या गडाचं संवर्धन करण्यासाठी, स्वच्छता आणि त्या ठिकाणी नागरिक येतील जे त्यांना बसण्यासाठी आणि बाकीच्या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी आलेले आहेत। खासदार निलेश लंकेंनी हा उपक्रम महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यात करण्याचं ठरवलेलं आहे। मला वाटतं हा तिसरा किंवा चौथा किल्ला आहे की ज्यामध्ये निलेश लंके आणि त्या विभागातले सगळे मावळे हे एकत्रित येऊन हा उपक्रम राबवत आहेत। महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी जे किल्ले टिकवले, वाढवले किंवा त्या किल्ल्यावरून त्या भागावर प्रभावीपणाने नेतृत्व केलं, हे सगळे किल्ले टिकले पाहिजेत। पुढच्या हजारो वर्ष यांचा कुठलाही ऱ्हास न होता आहे ती परिस्थिती अजून सुधारून लोकांच्या समोर मांडली पाहिजे। यासाठी निलेश लंकेंनी ही मोहीम महाराष्ट्रात हातात घेतली आहे। मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले युवा वर्ग त्यांना प्रतिसाद देतोय, ह्या मोहिमेला प्रतिसाद देतोय, हा त्यांचा प्रयोग यशस्वी होईल। राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी, भगरे सर आमचे या भागातले खासदार म्हणून आणि या भागातले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोहिमेत आज हिरिरीने सहभागी झालेत। प्रचंड मोठा पाऊस असताना देखील काही भिजत, काही आमच्यासारखे संरक्षण घेऊन, काही छत्री घेऊन असे वर चाललेले आहेत। वर गडकोट हा किल्ला स्वच्छ करण्यासाठी काही तास मोहीम होईल।
आणि मला खात्री आहे की उद्यापासून इथे येणाऱ्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जागता इतिहास पाहताना ही व्यवस्था अधिक चांगली आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः या गडावर आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राज्यात देशात राजकारण होऊ शकत नाही, पण त्यांच्या ज्या ठेवी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे कुठे ना कुठे सरकारकडनं. दुर्लक्ष होतं नाही, झालेलंच आहे. म्हणूनच ही मोहीम हातात घेण्याची पाळी आमच्या सगळ्यांच्यावर आणि खासदार निलेश लंकेंच्यावर आली आहे. आम्ही मध्ये नगर जिल्ह्यात एका गडकोट किल्ल्याच्यासाठी गेलेलो, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अनन्वित छळ झाला. त्या ठिकाणची संभाजी महाराजांच्या छळाचा इतिहास, जागता इतिहास ज्या किल्ल्याने पाहिला तिकडेही सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि त्यामुळं आम्ही ही मोहीम हातात घेतली आहे. सरकारला काय करायचं असेल हा सरकारचा प्रश्न आहे, पण या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि जनतेला वाटते की हे सुधारणा झाल्या पाहिजेत. तो आमचा छोटासा हा प्रयत्न आहे.